परोळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर बघा आता मित्रांनो, तुम्हाला आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला काय बघत आहे, बीकॉम फर्स्ट सेम एनईपी. यावर्षी जे एनईपी आलेले आहे फर्स्ट सेमला, एनईपी फायनान्शियल अकाउंट सबस्क्राईब परचेस रिटर्न बुक्स. फायनल अकाउंट मध्ये आपण बघत आहे परचेस रिटर्न बुक्स. काय बघत आहे आता बेटा, परचेस रिटर्न बुक्स पाहत आहे आपण. काय पाहत आहे, परचेस रिटर्न बुक्स बघत आहे. तर तुम्हाला या पहिले आपण शिकलेला परचेस बुक आणि सेल बुक. तर परचेस बुक मध्ये परचेसच्याच एंट्री येतील, सेल बुक मध्ये सेलच्या एंट्री येतील. परचेसच्या सेलच्या आणि सेलच्या परचेस मध्ये लिहायच्या नाही, दिलेल्या असेल तर ते ट्रान्झॅक्शन सोडून द्यायचं मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाचं कसं असते बेटा आता, की तुम्हाला जे रिटर्न असते म्हणजे आपण जो माल परचेस केलेला असतो त्यामध्ये काही तुटफूट झालेले असेल किंवा खराब माल निघालेले असतो, आपण तो काय करतो, वापस करतो. पण त्यावेळी आपण त्या व्यक्तीला काय केलेले असते, पैसे दिलेले असते किंवा उधारीचा व्यवहार असतो. तर उधारीच्या व्यवहार मध्ये त्याला ते पैसे कमी करावे लागतील, आहे की नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला इन द बुक्स ऑफ आहे का, काही काहीच नाही आहे, म्हणजेच ए ट्रेडर्स दाखवून द्यायचं. ट्रेडर्स कोणतं बुक्स, परचेस रिटर्न बुक. कोणतं बुक्स आहे बेटा, परचेस रिटर्न बुक्स. कोणतं बुक्स, परचेस रिटर्न बुक्स. मग ज्या एंट्र्या तुम्हाला परचेस रिटर्नच्या दिलेल्या असतील त्याच एंट्र्या यामध्ये तुम्हाला दाखवणे आवश्यक राहणार. हा, तर परचेस रिटर्न बुक्स मध्ये बघा आता आपण डेटचा कॉलम, हा डेट पर्टिक्युलर, आणि इथं दाखवायचं आपल्याला डेबिट लेटर, कारण की यामध्ये काय असते, हे डेबिट लेटर्स. हे बघा डेबिट लेटर दाखवलं आपण, डेबिट लेटर्स नंबर जो काही असेल तो. यामध्ये इथं अमाऊंटचा कॉलम आणि हा अमाऊंटचा कॉलम. इथं डेबिट लेटर आणि अमाऊंट एकच कॉलम आखला तरी चालेल, कारण की यामध्ये डिस्काउंट नसते, तरी चालते, काहीच हरकत नाही. तर बघा आता यामध्ये जे काही परचेस रिटर्नच्या ज्या एंट्री असतील, म्हणजे आपण ज्या व्यक्तीला माल परचेस केला, ज्यांच्याकडून माल परचेस केला होता त्यांना काय करत आहे, रिटर्न करत आहे. परचेस रिटर्न म्हटलेलं आपण. हा बुक्स, मग परचेस रिटर्न 8 मार्च इथं दिलेला आहे, प्रिपेअर द परचेस रिटर्न बुक्स आहे. तुम्हाला इथं हेडिंग मध्ये सुद्धा परचेस रिटर्न बुक्स असते दिलेलं. काहीच नाही, 4 मार्काला येते किंवा 3 मार्काला ना होऊ शकते, 2 ला येऊ शकते, परंतु असं काही नाही सर मग किती मार्काला आहे ना, मागील वर्षी 2च मार्काला आलेलं होतं, त्यामुळे सांगत आहे. तर बघा आता 2 मार्क्सला येते. तर यामध्ये आपल्याला रिटर्न गुड्स टू दीनानाथ दिलेला. कोण दिलेला बेटा, दीनानाथ. मग 8 मार्च 2022. तर तुम्हाला रिटर्न बुक्स मध्ये दाखवायचं असते बेटा आपल्याला त्यांचं फक्त नाव. तर बघा रिटर्न गुड्स आहे, त्या व्यक्तीचा आता आपल्याला दाखवायचा दीनानाथ, सॉरी दयानाथ दिलेला आहे की नाही, दयानाथ अकाउंट, दयानाथ अकाउंट. दयानाथ अकाउंट, त्याचा इनवॉइस नंबर किती आहे बेटा, इनवॉइस नंबर आहे 10 रुपीज. अमाऊंट आहे 100. अमाऊंट किती, 100. अमाऊंट किती दिलेली आहे, 100. तर त्यानंतर आता दिलेला आता 15 मार्च, किती मार्च आहे, 15. तर 15 मार्च 2002. तुम्ही व्हिडिओ स्किप नका करत. जो विद्यार्थी काय करतात, व्हिडिओ स्किप करतात, मग तुम्हाला ते गणित समजत नाही, पेपरमध्ये तुम्ही लिहू शकत नाही, त्याच्यामुळे तुमचं नुकसान होते. त्यामुळे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, शांततेत व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं बघा, तर तुम्हाला त्याचे काय मिळतात, मार्क मिळतात. तुम्ही काय करता, तो स्किप करता किंवा डायरेक्ट स्किप करता, शेवटी स्क्रीनशॉट काढायला सांगितलं असता, स्क्रीनशॉट काढून घेता आणि लिहून घेता. असं करू नका बेटा विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो. त्यानंतर आता दिलेला आपल्याला केदारनाथ, म्हणजे रिटर्न गुड्स टू केदारनाथ. या व्यक्तीकडनं आपण माल परचेस केला होता, आता याला काय करत आपण, रिटर्न करत आहोत. काय करत आहे, रिटर्न. केदारनाथ अकाउंट, केदारनाथ अकाउंट. किती नंबर आहे याचा, 11 आहे की नाही. हा, अमाऊंट आहे 75. त्यानंतर बघा आता केदारनाथ कडनं, केदारनाथ झाला 20 मार्च. रिटर्न गुड्स टू बद्रीनाथ, कोण दिलेला आहे, बद्रीनाथ. तर बद्रीनाथला आपण माल वापस केलेला आहे 20 मार्च, आहे की नाही. हा,
रिनाथ अकाउंट किती अमाऊंट आहे बेटा 12 अमाऊंट नाही आहे नंबर्स नंबर अमाऊंट आहे 125 हे लक्षात ठेवायचं. तर त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेबिट नंबर असते परचेस रिटर्न मध्ये काय असते दिलेलं डेबिट नंबर असते परचेस रिटर्न मध्ये दिलेलं कुठे दिलेलं असते परचेस रिटर्न मध्ये हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 20 मार्च हे 20 मार्च आहे रामनाथ अकाउंट 13 150 आहे की नाही 150 त्या म्हणजे तुम्हाला रिटर्न गुड्स आहेत एकदम सोप्या आणि साध्या फक्त तुम्हाला तसेचे तसे नावं लिहायचे आहे आणि मार्क तसेच मिळतात काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर 30 मार्च किती 30 मार्च ओके रिटर्न गुड्स टू शांतीनाथ म्हणजे यामध्ये फक्त कोणत्या एंट्री येतील बेटा हे लक्षात ठेवा सांगा मला. शांतीनाथ अकाउंट डेबिट नंबर 40 अमाऊंट 80 ओके झालं गणित काहीच कठीण गणित नाही आणि एकदम सोप्या पद्धतीचे गणित आहे फक्त स्किप करू नका गणित समजून घेत जा. आलं का लक्षात समजलं का मित्र समजलं काय सांग नाही तर कमेंट्स कर आणि विचारून घे माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करू शकता. ओके मित्रांनो बघा आता आपण याची करणार ऍडिशनल काय करणार आपण ऍडिशनल 100 + 100 + 100 300 किती झाले आपले हे 300 आहे ना 75 + 25 म्हणजे 100च होतात किती होतात 100 आणि 80 + 130 किती होतील बेटा 8 आणि 5 13 म्हणजे 130 0 3 आणि 5 म्हणजे 530 ओके बघून घे जा. यांची काय करायची आपण ऍडिशनल काय करायची बेटा ऍडिशनल गणित झालं काहीच टेन्शनचं काम नाही समजलं का रे पिंट्या समजलं का तुम्हाला गणित समजलं पाहिजे म्हणजेच तुम्ही काय करसान व्हिडिओ बघसान आणि तुम्ही मला काय करा कमेंट्स करा जो भी होंगे वो कमेंट्स करो. अगर आपको हिंदी में समझना है तो हिंदी में मैं बता के दूंगा आप सिर्फ कॉल करो मैसेज करो व्हाट्सएप पे चलेगा वही मेरा व्हाट्सएप नंबर है कोई टेंशन नहीं स्क्रीनशॉट निकालना आपको निकाल लो जल्दी से निकाल लिया. चला जय हिंद जय महाराष्ट्र.